नाव घ्यायला काय तोंड धुतलं पाहिजे असं काही नाही. हा, त्या पद्धतीने मात्र तुम्ही उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना, काढताना, भांडताना पण, चालताना, बोलताना पण देवाचं नाव घ्या. हो, आपण म्हणतो आंघोळ करून मगच देवाची देवपूजा करा. आता आंघोळ करून देवाची देवपूजा केली हो, सगळे कांदेन वांगेन गुरण गुरण कोंबड्यान जोंबड्यान तेच आठवण येईल तुम्हाला. हा, तुम्ही चालता बोलता, उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना नाही, काढताना नाही, भांडताना देवाचं नाव घेत राहिलो. काय आलं तुम्हाला ते कोंबड्यान जोंबड्यान गुरण गुरण दिसन तुम्हाला, तेच येईल ना. पण तुम्ही ते करते. तुकाराम महाराज झालं, एकनाथ महाराज झालं, त्यांनी मात्र असं नाही म्हणले आंघोळ करून मग देवाचं नाव घेऊ. अहो, ते डब्याला गेले तरी देवाचं नाव घ्यायचे तिकडं. कवा पण मात्र देवाचं नाव घ्यायचे म्हणून ते देव बनून गेले. आणि आपण मात्र जर आंघोळ करून देवाची पूजा करत कोणत्या काळात आपल्याला देव भेटेल? हा, कावा देव भेटेल आपल्याला? भेटेल का ते? काचा देव भेटतो आपल्याला?